आज मी तुमच्याशी बोलणारे चिंता आणि काळजी यांच्या पलीकडे जाण्यासंबंधी. इथे असलेल्या कुणाही व्यक्तीला दुरून तरी हे बरं वाटतंय का सांगा? किती जणांच्या जीवनात या क्षणी असं काही आहे ज्याची तुम्ही चिंता आणि काळजी करता, कितीही करायची नाही असं ठरवलं तरी? पुष्कळ लोकांना काळजी असेल, चिंता असेल, आज असेल, उद्या नसेल, आणि ही काही नकारात्मकता नाहीये, पण जीवन हे वास्तव आहे. आपल्याला माहित नाही नक्की आपल्यापुढे काय वाढून ठेवलंय. देवाला आपण ओळखतो. आपण भयात जगायची गरज नाही, कारण तो आपल्या सोबत आहे आणि आपल्या पक्षाचा आहे. सुरुवातीच्या माझ्या जीवनात माझ्या बाबतीत खूप वाईट घटना घडल्या. अशा टोकाशी मी आले की वाईट घटनांची मला भीती वाटू लागली. नीतिसूत्र 15:15 याला सैतानी भास असं म्हणतं, ज्यामध्ये मनामध्ये भावना असते की पुढचं संकट कधी कोसळणारे कुणास ठाऊक. आणि त्याऐवजी मी शिकले की चांगलं काहीतरी घडेल याची अपेक्षा करायचं आणि तेही उद्दिष्टांनुरूप करायची. तुम्ही तुमचे स्वतःचे विचार निवडू शकता. तुमच्या डोक्यात येईल त्यावर विचार करत बसू नका. चुकीचे विचार घालवून टाका. योग्य विचार तुम्ही निवडा. आणि खरं तर विचारांमुळे काळजी निर्माण होत असते. विश्वास, मला खात्री आहे, आपल्या अंतःकरणापासून सुरू होतो, पण तो मुक्त केला जातो आपल्या बोलण्याद्वारे. आणि जेव्हा आपल्याला समस्या असतात तेव्हा आपण एकतर सैतानाला हवं त्या प्रकारे काळजी करून चिंताग्रस्त होऊन सगळ्या गोष्टी आठवत राहतो. आपल्या जीवनात काळजी, चिंता, कारणं या 3 गोष्टी असतात प्रमुख. आपण देवाला हवं त्याप्रमाणे करू शकतो. आपण त्याच्यावर विश्वास ठेवणं निवडू शकतो आणि आपण विचार करू शकतो प्रेमळ आणि भरोसेमंद विचारांचा, देवाच्या अभिवचनांचा. विचारांद्वारे काळजीचा प्रवेश होतो. बायबल सांगता आपल्या सगळ्या चिंता देवावर सोपवा, कारण तो आपली काळजी घेतो. आमच्या घरात नेहमी जेव्हा समस्या उद्भवते, देवचं एकच उत्तर असतं. आणि देवच्या आणि माझ्या लग्नाला 44 वर्ष झाली. 44 वर्ष आम्हाला समस्या आहेत आणि देवचं उत्तर एकच आहे. मला त्याच्याकडे जाऊन देवला विचारायची गरज भासत नाही. जर मला काही प्रश्न असेल, त्याविषयी देवशी बोलायला गेले, तर उत्तर आधीच ठाऊक असतं मला. आणि त्याच्या उत्तरापेक्षा जर वेगळं काही उत्तर मला हवं असेल तर मला दुसऱ्या कुणाशी तरी बोलावं लागतं. कारण देव नेहमी म्हणतो की तुमची काळजी काढून टाका. तुमची काळजी काढून टाका. काढून टाका म्हणजे नेमकं काय करायला हवं तर ओतून किंवा फेकून द्या. म्हणून जर आपल्याला या काळजी आणि चिंतेपासून सुटका हवी असेल तर त्या बाबतीत थोडं आक्रमक व्हा. तुमच्यापैकी काही जण सैतानाच्या मूर्खपणाशी हात मिळवणी करतील, पण थोडंफार आक्रमक तुम्हाला व्हावंच लागेल. कधीतरी आक्रमक ख्रिस्ती होणं हे देखील अंधकाराच्या सत्तेविरुद्ध युद्ध पुकारणंच आहे. बायबल सांगतं देवाचं राज्य आक्रमकतेनं ग्रासलं गेलं, पण अन्यायाने बळजबरी केली. म्हणून आज मी तुम्हाला परवानगी देते, योग्य प्रकारे तुम्ही आक्रमक व्हा आणि असं म्हणा, मी काळजी, चिंता, भय आणि कोणत्याही मानसिक छळात इथून पुढे राहणार नाही. हे सगळं सैतानाकडून आहे, नरकाचं खाद्य आहे आणि मी येशूच्या मरणाने जे दिलंय ते चोरू देणार नाही. आणि जर तुम्ही हे केलं नाही तर तो तुमची चोरी करतच राहणार. मग हरकत नाही, माझा कशावर विश्वास आहे, त्याचा तुम्हाला काही फायदा होणार नाही. तुमच्या विश्वासाशिवाय बायबल कधीही सांगत असलं तरी त्याचा उपयोग नाही जर तुमचा विश्वास नसेल. फक्त माहिती असणं उपयोगी नाही, त्याप्रमाणे कृती करायला हवी तुम्ही. आपल्याला नकारात्मक राहता येणार नाही. नकारात्मक लोक चांगलं घडण्याची फक्त वाट पाहतात आणि त्यानुसार घडतं की नाही ते बघतात. ते फक्त हौशे आणि नवशे आणि गौशेच असतात. ते कोणीतरी दुसरा येऊन ही समस्या सोडवेल असाच विचार करत वाट बघत बसतात. आध्यात्मिक युद्धावरचं चांगलं पुस्तक वाचणं चांगलं असतं, कारण त्यामुळे आठवण केली जाते सैतानाविरुद्ध तुम्ही आक्रमक असायला हवं. तो तुम्हाला असंच सोडून देणार नाहीये. तो तुमचा द्वेष करतो. देवासोबत तुमचं चालणं त्याला आवडत नाही. तुमची झालेली प्रगती त्याला आवडत नाही. जर तुम्ही ख्रिस्ती होण्याचा प्रयत्न केला तो तुम्हाला दयनीय ख्रिस्ती बनवतो आणि म्हणून मग कुणीही तुमच्याकडे कुठल्याही अपेक्षेने बघत नाही. आमेन. काळजी करत राहिलो तर फक्त समस्या दिसतात, देव नाही. समस्या बघूच नाही असं मी म्हणणार नाही. खरं तर आपली समस्या आपण चहू बाजूंनी बघायला हवी. मग गरज आहे ठरवण्याची की देवाबरोबरच्या संबंधात आपण कुठे आहोत. काळजीला समस्या दिसते, पण विश्वासाला देव दिसतो जो समस्येचं निराकरण करतो. आपण बघूया रोमकरांस 4:18. आणि असं कधीही म्हणू नका की मी खूप चिंताक्रांत आहे.
मी काहीच करू शकत नाही, मी चिंताक्रांत आहे. मला फक्त माझ्या मुलांची काळजी आहे जेव्हा ते रात्रीचे बाहेर पडतात. काही लोकांना वाटतं की जर त्यांनी मुलांची काळजी केली नाही तर ते चांगले पालक नाही. मी नाही काळजी करत, मी चक्क झोपते. कारण तुम्ही फक्त काळजीच करू शकता, थांबवू शकत नाही. तुम्ही प्रार्थना करा, देवावर विश्वास ठेवा आणि सरळ झोपी जा. रोमकरांस 4:18 तशी तुझी संतती होईल या वचनाप्रमाणे त्याने बहुत राष्ट्रांचा बाप व्हावे म्हणून अब्राहमाला मानवी दृष्टिकोनातून आशेला जागा नसतानाही त्याने आशेने विश्वास ठेवला. देवाने सांगितल्याप्रमाणे अगणित तुझी संतती होईल. अब्राहम आणि त्यांची पत्नी सारा दोघेही वृद्ध होते, खरोखरचे वृद्ध, म्हणजे 90 आणि 100 वर्षांचे. आणि सारेचा प्रसूत होण्याचा काळ फार पूर्वीच संपला होता आणि तिला कधीही मूल होऊ शकत नव्हतं. तरीही आपण म्हणतो त्या प्रकारे जीवनाला बदल प्राप्त झाला. अब्राहम देखील मुलाचा पिता होण्यासाठी खूप वृद्ध झाला होता, म्हणजेच ते जवळपास अशक्यप्राय स्थितीत होते. आणि 19वं वचन म्हणतं, तथापि विश्वासाने दुर्बल न होता त्याने आपले अतिशय निर्जीव झालेले शरीर लक्षात घेतले. तो आपल्या शरीराकडे पाहूनही विश्वासात दुर्बल झाला नाही आणि अशक्य असे म्हणाला नाही. तसेच सारेकडे बघूनही अशक्य असे म्हणाला नाही. अशक्य. आपले निर्जीव झालेले शरीर तो सुमारे 100 वर्षांचा होता, किंवा जेव्हा त्याने लक्षात घेतलं, त्याने विचार केला, सारा तिच्या गर्भाशयाचा निर्जीवपणा. बघा, वचन सांगतं, परंतु देवाच्या अभिवचनाकडे पाहून तो अविश्वासामुळे डळमळला नाही, तर विश्वासाने सबळ होऊन कोणतीही शंका न घेता देवाचे गौरव केले. मला आवडतं या अब्राहमाच्या कहाणीचा उदाहरण म्हणून वापर करायला, कारण ती मनाला स्पर्शून जाते. इतकी मोठी समस्या असताना त्याने अभिवचनाच्या पलीकडे पाहिलं. तो केवळ समस्येची काळजी करत बसला नाही, तर देवाच्या अभिवचनाशी लपटून राहिला. हे आपणही करायचंय. तुमच्या जीवनात कोणतीही परिस्थिती असो, तुमच्या मुलासंबंधाने, विवाहासंबंधाने, पैशाबाबतीत, भूतकाळातून पुनर्स्थापनेबाबतीत, किंवा व्यसनाविरुद्ध झगडणं असो, एखादं पाप जे तुम्हाला चिकटून बसलेलं आहे अगदी, आणि काहीही असो, तुम्हाला ठाऊक असायला हवं, देव सगळ्या समस्यांहून महान आहे आणि तुम्हाला काळजी करायची गरज नाही. कारण जेव्हा तुम्ही प्रार्थना करता आणि काळजीही करता, काळजी प्रार्थना शून्यवत करते. प्रार्थना म्हणजे ती काळजी ऐवजी अशी असते. हे तुम्हाला समजते अशी मला खात्री आहे. बघा, आपण प्रार्थना करून काळजी करत असू तर मग त्याचा काही उपयोग आहे का? बघा, आपण तोंडाने जर म्हणत असू की आपण देवावर अवलंबून आहोत, पण आपण आपल्या कृतीने दाखवतो की आपला खरा विश्वास नाही, देव यातून पार नेईल, म्हणून आपण काळजी करतो, दुसरी योजना तयार ठेवतो. मला काळजी माहिती आहे, कारण माझ्याकडे काळजी करण्याजोग्या खूप समस्या आहेत, खास करून कारण देण्याच्या समस्या. एका मिनिटाभरात आपण ते पाहणार आहोत. विश्वास देवाला पाहतो आणि विश्वास अजून काही ओळखतो जे दिसत नसतं. एक सांगू, विश्वास देवाला पाहतो, पण तो त्याच्या नैसर्गिक डोळ्यांनी पाहत नाही, अंतःकरणाने पाहतो. आणि इब्री 11:6 मध्ये बायबल सांगतं, विश्वासा वाचून त्याला संतोष मिळणे अशक्य आहे, कारण देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की तो आहे. आणि एक क्षण मला इथे थांबायचंय. तो आहे हा विश्वास ठेवायचा. असं नाही की तो बाहेर कुठेतरी आहे, वर आकाशात कुठेतरी, वर आकाशात. पण तुम्ही जाणता का की अगदी इथे तो आहे, या क्षणी. देव इथे आहे या क्षणी. आणि जेव्हा तुम्ही इथून बाहेर जाल, तो तुमच्या सोबत असेल. जेव्हा तुम्ही घरी पोहोचाल, तो घरातही तुमच्या बरोबर आहे. जेव्हा तुम्ही पलंगावर झोपाल, तो तिथे असतो. जेव्हा सकाळी उठाल, तो तिथेही आहे. जेव्हा तुम्ही परत इथे याल, तो इथेही असेल. आणि देवाबाबतीतली नवलपूर्ण गोष्ट अशी की तो आत्मा असल्यामुळे प्रत्येकासोबत तो घनिष्ठ रीतीने असतो. प्रत्येक क्षणी तो आपल्याला सोडत नाही, टाकतही नाही, कारण तो महान आहे, तो आहे. हॉटेलच्या खोलीत बसून मी विचार करत होते की पुढच्या आठवड्यात याविषयी बोलावं किंवा अजून विचार करावा. पण एक सांगू का, रोज थांबून तुम्ही असं म्हणायला हवं की देव इथे आहे. कुणीतरी हे करण्यासाठी माझ्याबरोबर येईल का? 10 वेळा थांबून तुम्ही मोठ्याने असं म्हणायला हवं की
देव इथे आहे. देव इथे आहे. काल आपण भीतीविषयी बोललो. संपूर्ण बायबलमध्ये भिवू नका असं सांगितलंय. का? कारण नेहमी एकच कारण दिलंय की मी तुमच्या बरोबर आहे. आपल्याला जाणून घ्यायची गरज नाही की देव काय करणार आहे, तो कधी करणार हेही आपल्याला माहित नाही. आपण फक्त ओळखायला हवं की तो आहे, त्याची योजना आहे आणि ती योग्य वेळी आहे, आपल्या वेळेनुसार नाही तर त्याच्या योग्य वेळेला. देव योजनेची अंमलबजावणी करील. खरं तर मला असं काही सांगायचंय जे माझ्या मनात अगदी उसळ्या मारतंय. आत्ताही देव तुमच्या जीवनात कार्य करतो आहे. अगदी प्रत्येकाच्या जीवनात देव या क्षणी तुमच्या जीवनात कार्य करतो आहे. तुम्हाला जाणवणार नाही, दिसणार नाही. कारण केवळ या क्षणी तुमच्या जीवनात जे चाललंय ते बरोबर नाही म्हणजे असं नाही की देव कार्य करत नाहीये, असं नाही. ज्या सगळ्यातून आपण जातोय, आपण आवाज मोठा करून असं म्हणायला हवं की देवा तू या क्षणी कार्य करतोयस. मी चांगल्याची अपेक्षा करतेय. निर्गम अध्याय 3 वचन 9 ते 14. पहा, इस्रायल वंशाचा आक्रोश माझ्यापर्यंत आलाय. मिस्री लोक त्यांच्यावर कसा जात जुलूम करतायत हे मी प्रत्यक्ष पाहिलंय. तर आता चल, तो मोशेसोबत बोलतोय. तू मिस्र देशातून माझे लोक इस्रायल वंशजास बाहेर काढावे म्हणून मी तुला फारोकडे पाठवतो. ही फक्त केवळ एक सूचना वजा होती. जेव्हा इस्रायल वंश आक्रोश करत होता देवाकडे, देवाला असा माणूस शोधावा लागला जो हे पार पाडू शकेल. त्या लोकांना मुक्ती मिळवून द्यायची होती. प्रत्येक वेळी कुणीतरी प्रार्थना करत असतं. देव कुणाला तरी शोधत असतो. कदाचित तुमच्यापैकी अनेकांना जे टीव्हीवरून पाहतायत त्यांचं काम पार पाडण्यासाठी, ती मदत करण्यासाठी देव मानवाशिवाय कार्य करत नाही, तो मानवासोबत कार्य करतो. आपण भागीदार आहोत. भागीदार आहोत देवाचे. हे खूप अद्भुत आहे. ही आश्चर्यकारक गोष्ट आहे. शुभवर्तमानाच्या प्रचारासाठी देवाला माझी काय गरज आहे? का मला त्याने याचं भागीदार केलंय? तो देवदूतांकरवी शुभवर्तमान देऊ शकला असता, पण त्याला लोकांद्वारे कार्य करायचं असतं. त्याला लोकांद्वारे काम करायचं असतं. तेव्हा मोशे देवाला म्हणाला, फारोकडे जाऊन इस्रायल वंशजास मिस्रातून काढून आणणारा मी कोण? देव म्हणाला, खचित मी तुझ्याबरोबर असेन. मी तुला पाठविले याची तुला खूण हीच की देवाने आपल्याला पाठवलंय याची खूण हीच की तो आपल्यासोबत असतो. मला ठाऊक आहे, मी संदेश देत असताना देव माझ्यासोबत असतो. मला ते ठाऊक आहे. मी त्याला पाहत नाही. आपल्याला जसं जाणवतं तसं तो मला जाणवत नसेल, पण मला हे जाणवतं की दुसरा कोणताही मार्ग नाही ज्यामुळे मी हे करू शकते जर तो देव नसता तर. देव तुमच्याबरोबर तुमच्या परिस्थितीत असतो. काही जण खूप कठीण परिस्थितीत असाल आणि तरीही त्यामध्ये तुम्ही शांत आणि आनंदी असाल. तुम्हाला आशा असेल फक्त देवच हे आपल्यासाठी करू शकतो. देव तुमच्यासोबत आहे. कारण केवळ तुम्हाला समस्या याचा अर्थ असा नाही देवाने तुम्हाला सोडलंय. देव तुमच्याबरोबर आहे. तू लोकांस मिस्रातून काढून आणल्यावर याच होरेब किंवा सिनाय डोंगरावर तुम्ही देवाची सेवा कराल. तेव्हा मोशे देवाला पुढे म्हणाला, बघा, मला तुमच्या पूर्वजांच्या देवाने तुम्हाकडे पाठवले आहे. असे मी इस्रायल वंशजाकडे जाऊन त्यास सांगितले असता त्याचे नाव काय असे मला ते विचारतील तेव्हा मी त्यांना काय सांगू? देवाने जे स्पष्टीकरण दिलं ते खूप छान असं होतं. देव मोशेला म्हणाला, मी आहे तो आहे, असणार आहे. हे तू इस्रायल वंशजांस सांग, मी आहे, मी असणार आहे, मी असणारच आहे. मी आहे. मी या क्षणी इथे आहे. तो महान मी आहे जो सर्व काळ सर्वत्र असतो, प्रत्येक व्यक्तीला पाहत असतो, प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात गुंतलेला असतो. आत्ता देखील पापामध्ये राहत असलेल्या लोकांच्या मागे लागून त्यांच्याशी संबंध वाढवले पाहिजेत. आणि कधी कधी तुम्ही विचार केला पाहिजे की देवाला किती ठिकाणी तुमच्यासोबत यावं लागतं तुम्ही खरोखर जागे होण्यापूर्वी. चला आता, मी आहे. तो कोण आहे? हा कोणता देव आहे? मी आहे. मी होतो नाही, मी असेन नाही. तो असं म्हणाला नाही मी जो महान होतो तो आहे. तो हे म्हणत नाही मी महान असा होणार आहे. तो म्हणतो मी आहे, महान असा मी आहे.
आता हो, तो कालही होता, कारण तो कालचा दिवस होता, तो काल असणार होता, पण आता कालचा दिवस संपलाय. त्यात आपल्याला आता काही चांगलं करता येणार नाही. प्रयत्न करूनही मागे जाऊन तिथे काळजी करता येणार नाही, कारण देवाने तो घालवून टाकलाय. आता तो तिथे नाही. आणि उद्याच्या दिवसात प्रयत्न करूनही आत्ताच काही चांगलं तुम्ही घडवू शकणार नाही, कारण तो तिथे नाहीये अजून तरी. बघा, देवाच्या असण्याला वेळेचं बंधन नाही, पण मी या संदर्भात बोलते. तो आत्ता इथे या क्षणी आपल्यासाठी, आणि जर आपण वेळ वाया घालवला नाही कालच्या दिवसासाठी किंवा उद्यासाठी, तर देव आपल्याला सगळी माहिती देईल, आपल्याला गरज असलेली नेतृत्व आणि मार्गदर्शन या दिवसासाठी. पण कधी कधी आपल्याला हे उद्देशपूर्ण रीतीने करावं लागतं. बघा, कधी कधी आपल्याला हे उद्देशपूर्ण रीतीने करावं लागतं, कारण सैतान जे आपल्याकडून चोरू पाहत असतो, ही विचार करण्यासारखी खूप अद्भुत गोष्ट आहे. मला त्याच्या विचारावर विचार करावा लागला नाही. आत्ता मी जे करते ते त्या पलीकडे जाऊन मला कसलाही संबंध जाणवला नाही या बाबतीत. जर मी गेल्या वर्षीच्या माझ्या कॅलेंडरवर नजर टाकली, मी गेल्या 30 वर्षातल्या माझ्या कॅलेंडरवर नजर टाकली, मला वाटेल की हे एका माणसाला कसं शक्य आहे. सगळं काही करणं. जर मी 1 वर्षाचं माझं कॅलेंडर पाहिलं की हे सगळं मी कसं काय करू शकले. आणि तरी एक सांगू, मी हे काही फार मोठं केलेलं नाहीये, कारण जेव्हा तुम्ही एका वेळेला एक काम करता, देव तुमची हवी ती गरज पुरवतो. मला खात्री आहे तुमच्यापैकी पुष्कळांच्या गोष्टी भविष्यात अस्पष्ट अशा दिसत आहेत. तुम्हाला त्यांच्या उत्तरांची गरज आहे. तुमच्याकडे ती उत्तरं नाही आहेत. पण एक सांगू का, सगळ्यात मोठा मार्ग आहे देवावर विश्वास ठेवणं आणि काळजी करण्यास नकार देणं. सतत आणि अतिरिक्त विचार करणं नाकारणं. ज्या ज्यावेळी तो तुमच्या डोक्यात पिंगा घालतो तेव्हा म्हणा, मला माहित नाही मी काय करणार, पण देवाला ठाऊक आहे मी काय करणार आहे ते. आणि जेव्हा आपण देवासोबत चमत्कारांच्या क्षेत्रात प्रवेश करतो, तेव्हा तो विपुल प्रमाणात सगळ्यांपेक्षा जास्त अपेक्षा करणार नाही, मागणार नाही, विचारही करू शकणार नाही, अशा पलीकडे देतो. पुष्कळांची खूप अद्भुत अशी जीवनाची साक्ष आहे जे तुमच्यासाठी देवाने केलंय. आणि देवाने तुम्हाला अशा काही जागेतून आणलंय की कधी कोणी विचारही केला नव्हता, ज्या प्रमाणात तुमची पुनर्स्थापना झालीय. आणि नक्कीच माझी तशीच साक्ष. एक सांगू का, देव हा पक्षपाती अजिबात नाही, आणि त्याची अभिवचनं दुसऱ्या कुणासाठी नाहीत किंवा विशिष्ट गटासाठी नाहीत, तर ती तुमच्यासाठी, तुमच्या प्रत्येकासाठी आहेत. आणि देव तुमच्यावर प्रीती करतो तुमच्यासाठी. तुमच्यासाठी देवाकडे तुमच्यासाठी अभिवचनं आहेत. देव तुमच्यावर प्रीती करतोय आणि तुम्ही शत्रू समोर उभं राहून असं म्हणायला हवं की गप्प बस आणि आमच्याशी खोटं बोलणं बंद कर. तुम्ही देवावर विश्वास ठेवायला लागा. मत्तई 14:27. तुम्हाला चांगली लढाई विश्वासाने लढावी लागेल. थोडंसं आक्रमक व्हावं लागेल, तेवढं ठीक आहे. चुकीच्या गोष्टींसाठी आक्रमक होण्याची तुम्हाला सवय झालेली असतेच. मला ठाऊक आहे मी ते केलंय. आता आपण पवित्र लढाई शत्रूविरुद्ध लढूया आणि म्हणूया, नाही 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 नाही, मी माझा वेळ वाया घालवणार नाही. देव नियंत्रित आहे, मी नाही. तुम्ही काहीतरी स्वतःशीच बोलता, पण बोलताना कदाचित योग्य ते बोलायला लागा. वचन 25, मत्तई अध्याय 14 वचन 25. तेव्हा रात्रीच्या 4थ्या प्रहरी म्हणजे पहाटे 3 ते 6च्या दरम्यान येशू समुद्रावरून चालत त्यांच्याकडे आला. शिष्य त्याला समुद्रावरून चालताना पाहून घाबरून गेले आणि म्हणाले, भूत आहे, आणि ते भिवून ओरडले. येशू त्यांना लागलीच म्हणाला, धीर धरा, मी आहे आणि भिवू नका. मला हे आवडतं, खूप आवडतं. ते अगदी थोडक्यात खूप काही बोलून जातं. किती जण मी आहे मधला भावार्थ समजू शकाल? पुष्कळदा जगासाठी त्याला काहीच अर्थ नसतो, पण आपल्यासारखे जे येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी असतो. आणि तो इथे आहे आणि तो तुमच्या परिस्थितीची काळजी घेतोय. तुम्ही काळजी करायची गरज नाही. देव तुमच्या दोन्हीपैकी एका गोष्टीची काळजी घेतो. जर तुम्हाला काही समस्या असेल, एकतर तो समस्या दूर करील. साधारणपणे एकाच गोष्टीचा आपण समाधानासाठी दूरवर विचार करतो. एकतर तो समस्या दूर करतो किंवा तो पुरवतो शक्ती, कृपा, पात्रता त्यातून पार पडण्यासाठी. आता मला माहिती आहे आपल्याला थोडं थोडं नको असतं, पण जोवर देवासोबत चालताना तेवढ्या विश्वासात तुम्ही येत नाही, ज्या ठिकाणी तुम्हाला एकतर समाधान प्राप्त होतं किंवा संकटांचा सामना करावा लागतो. कारण तुम्हाला
सतावणाऱ्या, चिडवणाऱ्या अशा कठीण समस्येतून सोडवण्याचा, तुम्हाला आनंदी बनवण्याचा हाच मार्ग असतो. नाहीतर जन्मभर तुम्हाला झगडावं लागतं. पण जर तुम्ही म्हणाल की देवा मला ठाऊक आहे तू दोन्हीपैकी एक गोष्ट करशील, एकतर समस्या दूर करशील, काढून घेशील, किंवा ती हाताळण्यासाठी मला कृपा पुरवशील, आणि ती निवड जर भरवसापूर्वक त्याच्यावर सोपवली, कारण त्यातून पार जात असताना त्यामागे त्याचा काही हेतू असतो आणि आपल्या गरजेचं आपल्याला काहीतरी मिळणार असतं त्याद्वारे. तुम्ही ऐकताय ना? त्यातून आपल्याला आपल्या गरजेचं काही मिळणार असतं आणि आपल्याला ते आवडत नाही. कदाचित काही जण म्हणत असतील, तुम्ही विचार कराल बाई ग, ज्या कशातून आम्ही जातोय त्यातून आमच्यासाठी काहीतरी चांगलं निष्पन्न होणार आहे का? ते आम्हाला ऐकायचं नाहीये. ते किती भयानक आहे तुला नाही माहीत. रागावू नका, पण मग एवढंच करा, पुढे जाऊन दयनीय जीवन जगा तुम्ही. कारण जर तुम्ही देवावर विश्वास ठेवला नाहीत तर तेवढी एकच निवड तुमच्यासाठी आहे. बघा, देवावर विश्वास ठेवणं आश्चर्यकारक आहे. असं म्हणणंही नवलपूर्ण आहे की मला हे काही कळत नाहीये, पण माझा विश्वास आहे देव ते करील. मला हे कळत नाहीये की इतकं वाईट वाटत असतानाही मला ते करता येत नाहीये, पण मला विश्वास आहे देव ते करतोय आणि कसं तरी किंवा कोणत्याही मार्गाने तो ते करील. विश्वास बाळगा, देव कार्य करील. प्रामाणिकपणे आणि खरेपणाने तुम्ही जाणता की जेव्हा तुम्ही कठीण परिस्थितीत असता आणि जर तुम्हाला माहित असेल देव आहे, तो तुमच्या बरोबर आहे, तुम्ही जाणता तो तुमच्यासोबत तुम्हाला मार्गदर्शन करील. तुम्हाला माहिती आहे की त्या परिस्थितीत तुमची वाढ होणार आहे आणि ती वाढ असेल आत्मिक वाढ. किती जणांना वाटते तुमची आत्मिक वाढ होते जेव्हा तुम्ही त्या कठीण परिस्थितीत असता? त्याने दुःख होतं. एक सांगू, किशोरवयीन मूल वाढत असताना दुःखी होतात. वाढ नेहमी दुःखी करते. जेव्हा तुम्ही त्या परिस्थितीत असता म्हणता देवा एक सांगू का, मी तुझ्यावर विश्वास ठेवते, सगळी निराशा दूर होते आणि देवाकडे असलेल्या त्या शांतीद्वारे तो सुंदर आणि अद्भुत अशा गोष्टी बनवत असतो. मी सांगू का तुम्हाला, माझ्या जीवनात सगळंच काही गोडधोड नव्हतं. ते सगळं म्हणजे अगदी खरोखर सगळंच नाही, पण ते अगदी चक्रावणारं होतं. आणि आपण बाहेर रस्त्यावर असताना काही घडलं, त्या अधिवेशनामध्ये एकदा मी माझ्या हॉटेलच्या खोलीत जाऊ शकले नाही कारण चुकीच्या किल्लीने दरवाजा उघडत नव्हता. एकदा नाही, फक्त एकदाच नाही. एकदा त्यांनी नवीन किल्ल्या दिल्या होत्या पण त्याचा काही उपयोग झाला नाही. खरं तर बघा, म्हणजे हे खूप छान होतं की मी भाषण संपवलं आणि लोक आनंदाने टाळ्या वाजवत होते. वेळ खूप छान गेला होता आणि नंतर हॉटेलमध्ये गेल्यावर मला बाहेरच्या बाजूला खाली मान घालून बसावं लागलं हॉलमध्ये, कारण माझ्या खोलीत मी शिरू शकत नव्हते. मी हे सांगू शकत नाही किती वेळा असं झालं. माझ्याबरोबर प्रवास करणारे लोक त्यांच्या खोलीत जाऊन आराम करतायत, मी मात्र बाहेर तटकळते. वर्षामागून वर्ष गेली. जरा लक्ष देऊन ऐका. अनेक वर्ष मी मार्ग शोधत होते, अगदी पुरेशा विश्वासाने, काही समस्या नसताना. आणि जेव्हा एखादी समस्या उभी राहते, मी सैतानाला धमकावू शकते, देवावर विश्वास ठेवून समस्येला हकलून लावू शकते. आणि जर मी निराशेने स्वतःचा नाश करून घेत असेल तर मी निर्णय घ्यायला हवा की देवावर विश्वास ठेवायला हवा मी. आणि जर देव त्यापासून सुटका देत नसेल तर मी भरोसा ठेवीन त्यातून पार नेण्यासाठी. आपण देवाच्या वेळेवर भरोसा ठेवायला हवा, देवाच्या बुद्धीवरही, त्याच्या मार्गावरही भरोसा ठेवावा. कल्पना करा काय होईल, प्रवासातला प्रत्येक दिवस आनंदित राहू शकू आपण. आपल्याला केवळ आनंदीच राहायचं नाहीये, आपल्याच मनाप्रमाणे चालून वागून आपण सुखी राहू शकतो प्रत्येक दिवशी वाट बघत असतानाही. आणि आता यालाच मी खरा, धीट, प्रौढ असा ख्रिस्तीपणा म्हणते. बघा, काळजी करत राहाल तर फक्त समस्या दिसते, पण विश्वास देवाला पाहतो जो समस्या हाताळू शकतो.